मेसी गेट रेडी विथ मी है, बट दैट्स हाउ आई एम, कांट चेंज. आय विश मला फोटो मिळाला असता, नाही मिळाला. नमस्कार मंडळी, आज मी 2 वर्षांनी एक नाटक बघायला जाते. तर चला पटकन तयार देते. हे नाटक माझ्या मराठीतल्या फेवरेट कपलचं आहे आणि या कपलला तुम्ही खूप साऱ्या मूवीजमध्ये, सिरीजमध्ये असं सगळीकडे बघितलंच असेल. ते कोण आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात आधी मी हा ड्रेस घालते, हा कुर्ता, त्यावर हा पायजमा आणि सोबत ओढणी. पटकन जाऊन आउटफिट ट्राय करते. ये मी आउटफिट चेंज केलेला आहे. आता पटापट तयारी करते कारण फक्त 5 मिनिटे. त्यानंतर मोठावाला वॅसलीन, मी हा वालाच वापरते, मॉइश्चरायझर. थोडं तोंडावर पाणी मारलेलं आहे आणि आयब्रो पेन्सिल आधीच लावलेली, आता चेंज नाही करत आहे. बस मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. त्यानंतर मी हे मूव्स लावते, लॅक्मे ॲब्सोल्यूट वाले. हे ना मॉइश्चरायझर सोबत मिक्स करून लावायला पाहिजे होतं. त्यानंतर थोडी पावडर, काजळ. हे मी खाली पण लावलंय आणि वर पण असं लावून घेते आणि हीच मी वरच्या लीडला पण लावणार आहे. त्याला स्मच काढणार. ये मेसी गेट रेडी विथ मी, बट दैट्स हाउ आई एम, कांट चेंज. काजळ आले, काजळ वर आणि खाली आणि थोडंसं इफेक्ट दिला, वर लावून असं स्मच केलंय आणि त्याच्यानंतर मस्कारा. तर डोळे सगळ्यात आधी रेडी आहे. त्यानंतर पटकन आता लिपस्टिक लावूया, लिप पेन्सिल. डोळे डार्क केले त्यामुळे लिपस्टिक एकदम न्यूड ठेवणार आहोत. This lipstick, this is mandatory. Fast. आता मेन म्हणजे टिकली लावलेली आहे. हातात हे माझं क्लासिक वॉच, जे खूप कधीपासून आहे माझ्याकडे. त्यानंतर रिंग्स आणि केसांचं काहीच नाही करत आहे मी आता. केस एकदम सिम्पली जस्ट एक मागे क्लिप लावलेला आहे आणि आता मेन पार्ट, ओढणी अशी घेतली आणि मी रेडी आहे. तर चला पटकन नाटकाला जाऊयात. ए राधा, कोण आहे तू? सांगितलं नाही मी आल्यापासून आठवायचा प्रयत्न. ना पहिले 3 महिने नाजूक असतात, पहिल्या वेळेला होऊ शकतं असं. समर, तुला माझ्याबद्दल सध्या नक्की काय वाटतं रे? म्हणजे राग येतो, प्रेम वाटतं, कीव येते, किळस वाटते, काय वाटतं नक्की? काळजी वाटते. हल्ली ऍप्स असतात ना, तुम्हाला हवं ते काम करून देणारी, माणसं पाठवणारी. अगदी बाथरूम धुण्या तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा,
तुमसे न होंगे जुदा. मी ओळखतो रे स्वतःला. रिलेशनशिप मध्ये असतानाच मी स्वतःचा सगळ्यात बेस्ट व्हर्जन असतो, मला माहितीये. मला ऐक ना, असं तर मागेच बघावं लागेल ना. मला आता इथून सुरुवात करायची. कशाची? ते नाही ठरवायचं या वेळेला. मे बी या व्हर्जन मध्ये आपण एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न नाही करणार, पण एकमेकांना नीट ओळखून चांगले खरेखुरे मित्र होऊ. हाय, मी समर. हाय, मी राधा. कशाला उगाच किंतु परंतु जर तरची गाडी नको नाता. चुकली गणिते चुकू दे नव्याने मांडू आता या नव्या शक्यता. नको तोलणे क्षणाना क्षणाची भिजली तयाना म्हणूया सरी. त्याचा प्रयोग क्रमांक होता 259 आणि त्याला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला. पल्लवी अजय, प्रिया बापट, मंडळी, आज मी गेले होते प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं नाटक बघण्यासाठी. आज मी ऑलमोस्ट 2 वर्षानंतर नाटक बघायला गेले असेल, पण मला खूप आनंद आहे की मी हा अनुभव घेतला. आणि जर तुम्ही कधीच नाटक पाहिलं नसेल तर तुम्ही या नाटकापासून नक्की सुरुवात करू शकता. आम्ही छान गेलो, नाटक सुरू झालं, पूर्ण वेळ छान चालू आहे. इंटरवलमध्ये वडापाव, समोसा, चहा जे काही मिळालं सगळं खाऊन आणि नाटक पूर्ण पाहिलं. आणि मनापासून सांगते, खूप छान नाटक आहे. जर तुम्ही कधीच नाटक पाहिलं नसेल तर तुम्ही या नाटकापासून नक्की सुरुवात करू शकता. याच्यात खूप ठिकाणी तुम्ही असं रिलेट कराल. प्रचंड चांगली ॲक्टिंग. मी ॲटलिस्ट उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ॲक्टिंग बघत आली आहे. पण आशुतोष आणि पल्लवी हे जे 2 वेगळे ॲक्टर्स आहेत, सॉरी मी त्यांचं आडनाव विसरली, पण त्यांची ॲक्टिंग खूप जास्त छान आहे. तुम्ही इतक्या ठिकाणी रिलेट कराल, मध्ये मध्ये डोळ्यात अश्रूही येतील. पण नक्की नक्की आपल्या लाडक्या कलाकारांना लाईव्ह परफॉर्म करताना बघण्यासाठी नाट्यगृहात नक्की नक्की जा. आणि तुम्ही नाट्यगृहातून हसत हसत बाहेर पडाल ही मी गॅरंटी देते. त्यामुळे नक्की जा. सो गुड, खूप खूप जास्त छान नाटक आहे. आय लव्ड इट अँड आय लव्ह प्रिया बापट, उमेश कामत द कपल. आय विश मला फोटो मिळाला असता, नाही मिळाला. एनिवेज नेक्स्ट टाईम. पण तुम्ही नक्की जा, यू विल लव्ह इट. ओके.